हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आत्ता वाजलेत सकाळचे 10 आणि माझी सकाळची सर्व कामं आटपलेली होती. पूजा, कपडे वगैरे हे सगळं मी कामं आटपलेली आणि शंभूला पण आंघोळ घातलेली, कारण त्याचं इथं आल्यापासून डेली रुटीन मस्त सेट झालेलं आहे. तो सकाळी 9 ते 10 किंवा 10 10:30पर्यंत झोपून जातो. तर सकाळची झोप त्याची खूप मोठी असते, म्हणजे 2 किंवा 3 तास झोपतोच तो बऱ्यापैकी. तर तो झोपल्यानंतर मला काही जास्त आवाज करायला जमत नाही, त्यामुळे मी तो झोपायच्या आधी नाश्ता इथं म्हणजे बनवायला ठेवलेला. तर तो शिजत होता आणि त्यानंतर तो झोपल्यानंतर काही आवाज जमत नाही किंवा गरमी जमत नाही म्हणून मी काय केलेलं, माझ्याकडे त्याचा छोटा फॅन आहे, कधी लाईट वगैरे गेलेली असेल तर तो फॅन मी खिडकीमध्ये लावलेला, म्हणजे आतली गरम हवा आहे ती बाहेर निघल आणि त्यामुळे थोडं गरमीचं वातावरण जे घरातलं आहे ते कमी होईल. तर एक रूम असल्यामुळे थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागते, पण आम्ही तिघंच आहोत, सो थोडंसं ॲडजस्टमेंट होऊन जाते. पण खूप सारे असतील तर थोडंसं प्रॉब्लेम होतो, की म्हणजे आंघोळ्या, जेवणं, आवाज होतोच. तर आम्ही दोघं तिघं आहेत, त्यामुळे थोडंसं आम्हाला ॲडजस्ट होऊन जातं. आणि खिचडी बनवलेली, त्यानंतर हे चिवचा डब्बा होता आमच्याकडे, तर त्या डब्यात खिचडी दिलेली मी तिला आणि त्यानंतर त्यांना डब्बा देऊन आले आणि मी नाश्ता करून घेतलेला. तर रात्र झालेली आणि त्यानंतर शंभू बघा असा खुशीमध्ये झोपलाय माझ्या. तर हा मिनी ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सो आज के लिए बस इतना ही.